ती काही नदी नाही, कोसी नदी पाहिजे होती ती, ते ऑप्शन नाही. उत्तर काय असेल? गंगा. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय हेग या ठिकाणी सर्वांना माहित आहे, करंटचा क्वेश्चन नाही आहे तो. भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहे? महत्वाचा क्वेश्चन आहे. इथं जर महाराष्ट्र असतं तर धनुभाऊ उत्तर आलं असतं आपलं, धनंजय मुंडे. भारत ऐवजी महाराष्ट्र असतं तर कृषी मंत्री कोण असते आपल्या महाराष्ट्राचे? धनंजय मुंडे. पण भारत उल्लेख आले आणि मी तुम्हाला आताच म्हटलेलं आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यात उतरणार तिथले पालकमंत्री, तिथले आमदार खासदार, त्यांचे पद आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे पाठ पाहिजे. देशाचे कृषी मंत्री कोण आहे सध्या? तर शिवराज सिंग चौहान आहेत. हे ऑप्शन येऊ शकत नाही. ठीक आहे, हे तर सगळ्यांच्या परिचय आहेत. रोड मंत्री, ठीक आहे, जुने आहेत आणि हे नवीन. कोणता देश T20 विश्वचषक आज पावतो जिंकलेला नाही? बघा, मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस वर्ल्ड कपची मॅच संपली होती तेव्हा मी एक छोटासा लेख आपल्या ग्रुपवर टाकलेला होता. त्यामध्ये मी म्हटलं होतं की इंडिया जिंकला, आनंद आहे. जर यदा कदाचित साऊथ आफ्रिका जिंकली असती तरी मला आनंद झाला असता, कारण की ही टीम आजपर्यंतही सेमीफायनल क्रॉस करू शकली नाही, म्हणून हिला चोकर्स म्हणून गणवले जात होते. यावर्षी सेमीफायनल क्रॉस केला आणि फायनल मध्ये भारताशी सामना झाला व भारताने त्यांना पराभूत केलेलं आहे. म्हणजे यांचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न यावर सुद्धा करायला अधुरं राहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आजपर्यंतही कोणती टीम जिंकली नाही तर साऊथ आफ्रिका पहिले ऑप्शन चेक करा आहे. दक्षिण आफ्रिका आजपर्यंत काय जिंकली नाहीये, T20 वर्ल्ड कप जिंकली नाही, कोणताच नाही जिंकलेला, T20 नाही. आता दुसरी गोष्ट, वेस्ट इंडिज जिंकलेली आहे, एक नव्हे तर दोनदा जिंकलेली आहे. इंग्लंडने सुद्धा दोनदा 20चा वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि भारत सुद्धा दोनदा जिंकलेला आहे. म्हणजे भारत, इंग्लंड, इंडिज. बघा, याला भारतात इंडिया म्हणा, इंडिया, इंग्लंड आणि इंडिज हे जे IN वाले देश आहेत हे एक नव्हे तर दोन दोन वेळेस वर्ल्ड कप जिंकलेले आहेत T20चा. कळलं? इथं पाकिस्तान सुद्धा जिंकलेला आहे एकदा. म्हणजे उद्या असा एखादा क्वेश्चन विचारेल तुम्हाला, कोणता देश हा एकापेक्षा जास्त किंवा कोणता देश हा दोनदा वर्ल्ड कप जिंकलेला आहे किंवा जिंकलेला नाही म्हणून तुम्हाला. G7 समूहाचे सन 2024चे संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते? आता G7च्या बाबतीत तुम्हाला माहिती सांगतो, हे G7 नसून G8 होते पहिल्यांदा. हे G7चे जी काय होते ते G8 होते. याच्यातून कोण बाहेर पडला? रशिया बाहेर पडला मित्रांनो. रशिया बाहेर पडला. तर आता हे झाले किती? 7 देश झालेत, लक्षात. तर ठीक आहे, यावर्षी त्यांचं संमेलन कुठं पार पडलं? फ्रान्सला नाही, चीनला नाही, ऑस्ट्रेलिया नाही, कुठं पडलं असेल? इटली या देशामध्ये. त्याच्यानंतर फ्रेंच ओपन 2024 ही टेनिस स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकली आहे? क्लासमध्ये मी त्यावेळेस म्हटलं होतं की फ्रेंच ओपन यावर्षी अतिशय महत्वाची आहे, लक्षात. कारण तिथं नवीन चेहरा पाहायला मिळालेला आपल्याला. कोण असेल? कार्लोस. फ्रेंच ओपन 2024 कोण जिंकलेलं आहे? कार्लोस अल्काराज. त्याच्यानंतर कोणते बल हे भारताचे केंद्रीय सशस्त्र बल? ठीक आहे, बलावरचा क्वेश्चन आहे, पाठ असेल तुम्हाला. राष्ट्रीय रायफल नाहीये. महत्वाचा क्वेश्चन आहे जे मी पहिल्याच लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं. अर्थशास्त्रावर जेवढे महाराष्ट्रात क्वेश्चन आले असेल आपल्या ते 10 ते 12 पानाच्या नोटच्या बाहेर काहीच नसेल. आणि विज्ञानचं पण सेम. मीरा भाईंदरला क्वेश्चन आलेला आहे, रिकामी जागा प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात तर काय असेल? समाजवादी. खाजगी मालकीची असेल तर भांडवलशाही. दोघांचं सहअस्तित्व असेल तर मिश्र असेल. आणि 100% गव्हर्नमेंट असेल तर काय म्हणतो आपण त्याला? शासकीय. अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती असेल? अप्सरा. करंटचा क्वेश्चन नाहीये. भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता, तुम्ही 8वी 9वी 10वी विज्ञान जरी वाचलं ना, त्या कलरफुल चार्ट मध्ये डायरेक्ट दिलेलं आहे, भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता ही 50% असते. किती हर्ट्ज असेल? 50 हर्ट्ज. भारतात नव्याने लागू झालेले BNS कायदा 2023 चे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते? BNS म्हटलेलं आहे त्यांनी, लक्षात. BNS कायदा कोणता असेल यापैकी? भारतीय नागरी सुरक्षा संहिता.
आणि आय थिंक मला असं वाटतं की याच्यात जर पाहतो म्हटलं आपण, संहिता म्हणजे काय असेल रे? कायदा 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 माहित नाही, लॉंग फॉर्म माहित नाही आपल्याला. मग आता याच्यात बघा बी मीन्स काय असेल? भारतीय नागरी सुरक्षा संहिता, हे त्याचं उत्तर यायला पाहिजे. भारतीय नागरी सुरक्षा संहिता, BNS कायदा 2023 चे पूर्ण खालीपैकी त्यांनी म्हटलेलं आहे. याचंही तुम्हाला डिटेल अनालिसिस जे आहे हे सर तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये घेतलं असेल. न्याय संहिता, एक मिनिट बघून घ्या तुम्ही. बरोबर आहे, हे मी सांगितलेलं चुकलेलं आहे. BNS कायदा जो आहे ना, काय असेल? भारतीय न्याय संहिता. या तिन्ही कायद्याबद्दल सविस्तर माहिती घेऊन घेसाल तुम्ही. काय असं इलेक्ट्रिक EVM मशीनचा फुल फॉर्म त्यांनी विचारलेला आहे, माहिती आहे सर्वांना. काय असेल? वोटर मशीन का वोटिंग मशीन? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असेल ती, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. 4 नंबरचं उत्तर असेल. नुकत्याच पार पडलेल्या ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये किती संघांनी सहभाग घेतला होता? बघा, T20 वर्ल्ड कप वर आजपर्यंत जर आता या स्लाइड मध्ये पाहतो तर 4दा क्वेश्चन झाला, हा 5वा क्वेश्चन. काय असेल उत्तर? 20 संघांनी सहभाग घेतलेला आहे. आला यजमान देश अमेरिका, कोणत्या ठिकाणी अंतिम सामना म्हणतो आपण, कोण जिंकलं कोण हरलं. आणखीन पण हा क्वेश्चन रिपीट होईल तुम्हाला एक ठिकाणी. कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीपैकी कोणते अभियान राबवलेले? अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. ही जी महामारी आलेली होती तेव्हा भारतातले परदेशात जे कामाला गेले लोक आहेत, जे काही परदेशात निवासी आहेत सध्या, त्यांना भारतात आणण्यासाठी भारतीय गव्हर्नमेंटनं एक ऑपरेशन सुरू केलेलं होतं. त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन आळट नाहीये, ऑपरेशन सद्भावना नाहीये, ऑपरेशन काय असेल? वंदे भारत. उत्तर आहे आपलं ऑपरेशन वंदे भारत. कोविडच्या संकटात सापडलेल्या भारतीय नागरिकांना परदेशातून भारतात आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन होतं आपलं? ऑपरेशन वंदे भारत. महाराष्ट्रातील सेकंड क्वेश्चन, महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळण्यासाठी खालीपैकी कोणता टोल फ्री नंबर? बघा, महाराष्ट्रातील म्हटलेलं आहे, नॉट भारतातील. महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी खालीपैकी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे? तर 181 असेल उत्तर. काय असेल? 181, 181. पंकज अडवाणी कोणत्या खेळा संबंधित आहेत? तर बिलियार्ड्सशी संबंधित आहे. समोरचा क्वेश्चन आहे आपला योममित्र, अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. योममित्र एक रोबोट आहे आणि रोबोट कुठला रोबोट आहे? तो महिला रोबोट आहे. महिला रोबोट आहे. रिपीट होणारा क्वेश्चन आहे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर अरविंद पनगरिया. लक्षात ठेवायचं, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असेल? अरविंद पनगरिया. स्वच्छमुख अभियान अंतर्गत महाराष्ट्राचा स्माइल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? लक्षात. तर हा क्वेश्चन जे काही व्यसनमुक्ती संदर्भात असेल असा एक माझा अंदाज आहे. स्वच्छमुख त्यांनी म्हटलेलं आहे. स्वच्छमुख अभियान, लक्षात, यासाठी सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती झालेली होती. ठीक आहे, मग उत्तर काय पाहिजे? स्वच्छमुख. हा क्लासमध्ये झालेला होता आपला करंट अफेअर्स सेशन मध्ये. स्वच्छमुख अभियानाअंतर्गत महाराष्ट्राच्या स्माइल अँबॅसेडर म्हणून कोणाची ओळख? सचिन तेंडुलकर. आणि आणखीन सांगतो, सचिन तेंडुलकर यांच्यावर आणखीन क्वेश्चन येईल तुम्हाला. ज्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या लोकसभेमध्ये जनजागृतीसाठी अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड झालेली होती? सचिन तेंडुलकर यांचीच. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या विद्यापीठाकडून डीलिट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे?
ठीक आहे, आपल्यासाठी महत्वाचं नाहीये. आपल्याला डिलीट पदवी शिंदे साहेबांकडे आहे एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्यांनी कुठून घेतली लक्षात, तर कुठून मिळवली आहे, कोण्या विद्यापीठाने त्यांनी दिलेली आहे, तर डी.वाय. पाटील विद्यापीठ आहे. कुठलं असेल, डी.वाय. पाटील विद्यापीठ. ठीक आहे, डिलीट नाव लक्षात ठेवायचं. उद्या ते याचा प्रश्न बनवेल डिलीटवर. नेत्रभिंग, ठीक आहे, करंटचा क्वेश्चन नाही येतो. पोलीस महासंचालक कोण महाराष्ट्राचे, आता जस्ट झालेला आहे आपला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, श्रीमती रश्मी शुक्ला. महाराष्ट्रातील विधान परिषद सदस्य संख्या किती असेल, झालेला आहे क्वेश्चन 78. घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता, जो सन 2019 मध्ये रद्द करण्यात आला आहे. आता इथं बघा, जम्मू काश्मीर कलम सगळ्यांच्या पाठ असेल 370 आणि 35A सुद्धा लक्षात ठेवा, ही सुद्धा रद्द केलेली आहे. 370 हे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा होता, तो रद्द केलेला आहे. रद्द कधी केला, सन 2019 ला, लॉकडाऊनच्या पहिले. लक्षात, बरं झालं लॉकडाऊनच्या पहिले रद्द केला. जर रद्द केला नसतात लॉकडाऊन आणखीन 2 वर्ष, म्हणजे जम्मू काश्मीरची लाईफ वाढली असती आणखीन. ठीक आहे, ऍज अ स्टेट म्हणून आता त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा आहे. तर ही तारीख सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो. 2019 कुठली आहे, 31 ऑक्टोबर 2019 या रोजी काय केलेलं आहे, दर्जा रद्द केलेला आहे, कलम 370. ठीक आहे, नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते रिकामी जागा रोजी करण्यात आलेले आहे. मे महिन्यात केलेलं आहे, 28 मे 2023. कोणाच्या हस्ते, मोदी साहेबांच्या हस्ते. इथं ऑप्शन उद्या असं असेल की राष्ट्रपतीच्या हस्ते, मोदी साहेबांच्या हस्ते, डोनाल्ड ट्रम्पच्या हस्ते म्हणल, तुम्हाला कळलं इथं, किंवा एखादा परकीय व्यक्ती आणल त्यांच्या हस्ते म्हणल. मोदी साहेबांनी उद्घाटन केलेलं आहे. तारीख कोणती आपली, 28 मे, उन्हाळ्यामध्ये. सेतू, तो अर्धा प्रश्न कट झालेला आहे. तिथं अटल सेतू पाहिजे होतं. बघा, समुद्रावरला किंवा नदीवरला किंवा पाण्यावरला सर्वात लांब पूल जो मुंबईमध्ये जस्ट मोदी साहेबांनी काय केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे, त्या पुलाचं नाव आहे अटल सेतू. लांबी म्हटलं, अटल सेतूची लांबी पाठ ठेवा. नदीवरला किंवा समुद्रावरला पाण्यावरला सर्वात लांब पूल अटल सेतू आहे. अटल सेतू कोणत्या 2 ठिकाणावर जोडतो, तर तो शिवडी व नावासेवा या 2 ठिकाणावर जोडतो. इथलं अंतर किती आहे मित्रांनो, 21.8 किलोमीटर अंतर आहे, हे लक्षात ठेवा. 22 किलोमीटरला कमी आहे. ठीक आहे, 2 ठिकाणं शिवडी व नावासेवा क्लासमध्ये झालेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, खालीलपैकी सेकंड क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त T20 वर्ल्ड कप विश्वचषक जिंकले आहेत. आत्ता सांगेल तुम्हाला, रिपीट क्वेश्चन होणार आहे. कोणत्या संघाने एकापेक्षा, बघा, एकदा जिंकणारे पण पाठ पाहिजे आपल्याला, एकापेक्षा जास्त वेळेस पण पाहिजे, आणि एकदाही जिंकला न जिंकलेला. एकदाही न जिंकलेला कोण होता आपला, साऊथ आफ्रिका होता. आता त्यांनी काय म्हटलं, एकापेक्षा जास्त. ठीक आहे, मी सांगितलं की पाकिस्तान कितीदा जिंकला रे, एकदा जिंकला. आपल्याला काय पाहिजे, एकापेक्षा जास्त. ऑस्ट्रेलियन सुद्धा एकदा जिंकलेला आहे. श्रीलंकेनं आणि इंग्लंडनं कितीदा जिंकलेलं आहे, 2दा. मी तुम्हाला IN सांगितलं ना, इंडिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज. ठीक आहे, यांनी सलग कितीदा, सलग नाही, कितीदा जिंकलेला आहे, एकूण 2 वेळा जिंकलेला आहे. तो जीएसचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत, काय असेल, सुजाता सौनिक. T20 एकाच पेपरमध्ये डबल रिपीट झाला क्वेश्चन, तो रिपीट म्हणजे त्याच टॉपिकवर. T20 विश्वचषक 2024 मधील मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे, तुम्हाला माहित आहे. आपण आपल्या भारताचा जो सध्याच्या कंडिशन मध्ये महान फलंदाज समजला जातो, तो जसप्रीत बुमराह, याच व्यक्तीला काय भेटलेला आहे, मालिकावीर हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे, जसप्रीत बुमराह. लक्षात ठेवायचं नाव. रिकामी जागा हे या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत. कोण आहेत, रश्मी शुक्ला. पाठच झालेला असेल, चुकायला नको, बाकी काही नाही, सिली मिस्टेकन चुकायला नको. 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याची जागा पुढीलपैकी कोणत्या कायद्याने घेतलेली आहे. बघा, आता CRPC म्हटलं जाते, त्याने CRPC जागा कोण घेतलेली आहे,
लक्षात. तर भारतीय नागरी सुरक्षा संहितेने घेतलेली आहे. नावं पाठ ठेवा इंग्रजी आणि मराठी मधले. न्याय संहिता ही दंड संहिता म्हणून आहे IPC. CRPC असेल नागरी सुरक्षा संहिता म्हणतो आपण, त्याला फौजदारी प्रक्रिया म्हटलेला आहे. आणि जो पुरावा कायदा होता त्याला काय म्हटलंय, साक्ष पुरावा शब्द लक्षात ठेवायला बरं आहे. हा कायदा होता आपला 1872चा. 1973चा कायदा होता लक्षात. आणि IPC 1860. हे कन्फर्म करून घ्याल फक्त. सैनिकी प्रशिक्षण देणारी, ठीक आहे. भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी पूल म्हटलेला आहे तोच 21.8 वाला शिवडी ते नावाशेवा. भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोण आहेत? भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? सगळे करंटचे क्वेश्चन आहेत. राजीव कुमार. कोण आहेत? राजीव कुमार. आणखीन एक प्रश्न आहे, भारताचे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? राजीव कुमार. सध्या बहुचर्चित असलेली नीटची परीक्षा कशासाठी घेतली जाते? नीटची परीक्षा कोणाचाही चुकणार नाही. मेडिकल कॉलेज, वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी. उद्या तुम्हाला नीटचा लॉंग फॉर्म विचारलं, मुख्यमंत्री लाडकी बहीण चर्चेतला प्रश्न आहे, कोणाचा चुकला नसेल. योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना दरमहा किती रक्कम मिळणार आहे? उत्तर काय पाहिजे आपलं? 1500. महाराष्ट्र राज्यातील आवश्यकता नाहीये. भारताचे 19 राज्य कुठले? भारतातील 19 राज्य कोणते? 29व्या म्हणजे शेवटी 29वे राज्य कोणते असेल? तेलंगणा 29वे राज्य. नाशिकचे जिल्हा शेवटचा केंद्रशासित प्रदेश म्हटलं तर लडाख, राज्य म्हटलं तेलंगणा. नाशिक, ठीक आहे. नाशिक जिल्ह्याचा प्रश्न आहे, ते नाशिकवर 2 क्वेश्चन आलेले आहेत. ते बघा, नाशिक शहरातील पोलीस स्टेशनची संख्या किती आहे? जिल्हा विशेषवर पोलीस स्टेशन संख्या पाठ करून जा. विधानसभा, लोकसभा, पोलीस स्टेशनची संख्या, त्या जिल्ह्यातून जाणारा महामार्ग, त्या जिल्ह्यातला पालकमंत्री, हे पाठ पाहिजे आपल्याला. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता? आता बाबरी मस्जिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगली, आता सध्या मणिपूरमध्ये सुद्धा दंगली घडलेल्या आहेत. त्या दंगलीची चौकशी करण्यासाठी त्यांना सुखसुविधा पुरते का नाही यावर नियंत्रण आपलं लक्ष ठेवण्यासाठी लक्षात यासाठी सुद्धा समिती नेमली होती. ते सुद्धा करंटमध्ये वाचून घ्याल एकदा. तसं आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये टाकलेला आहे तो क्वेश्चन. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर जे काही उसळलेली दंगल होती त्या दंगलीची चौकशी करण्यासाठी तर श्रीकृष्ण आयोग नेमला होता. एवढं लक्षात ठेवायचं. हे माजी न्यायाधीश BN लक्षात ठेवलं तरी चालेल, पण श्रीकृष्ण आयोग नेमला होता, लक्षात ठेवायचं. बाबरी मस्जिद जागेवर राम मंदिर बांधलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात काय झालं? दंगली उसळल्या. आता लक्षात ठेवायला बरोबर आहे, इथं राम मंदिर होतं. आयोग कोणता? आपला श्रीकृष्ण आयोग आहे, लक्षात ठेवायला. बाकी त्याचा काही संबंध नाहीये, ठीक आहे. सन 2024च्या विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. ऑप्शन आहे चंद्रकुमार नलगे, भारत सरसानी नाहीये, अशोक सराफ नाहीये, यांना महाराष्ट्र भूषण 2023चा भेटलेला आहे. उत्तर काय पाहिजे? रवींद्र शोभने. रवींद्र शोभने हे 97व्या बघा 97 जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं जळगाव मध्ये, अळमनेर 97. त्यांचे रवींद्र शोभने काय होते? अध्यक्ष होते. त्यांना कोणता पुरस्कार? करंदीकर जीवन गौरव पुरस्कार भेटलेला आहे. पुन्हा T20 वर्ल्ड कप मध्ये अंतिम सामन्यात भारताने कोणास पराभूत केले? उत्तर काय पाहिजे रे? दक्षिण आफ्रिका. भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणतं ऑपरेशन? सैन्य अभ्यास बघा लक्षात ठेवायला तुम्हाला सांगतो. मंगोलियाच म्हटलं ना त्यांनी. मंगोलिया देशामधले हत्ती कुठं आहेत? एलिफंट. नोमडोक एलिफंट हा सराव कोणाकोणात? भारत आणि मंगोलिया 2 देशांमध्ये पार पाडलेला आहे.
नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव सुजाता मॅडम देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफल चं नाव काय? बघा, हा क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे. स्वदेशी बनावटीच्या कोणत्या रायफल म्हटलं त्यांनी? असॉल्ट रायफल चे नाव काय होतं? तर उग्रम नाव होतं मित्रांनो. काय होतं? उग्रम. लक्षात ठेवायचं. आणि समोर आकडा पण येईल तुम्हाला 203. नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आलेला आहे? सोशल जस्टिस म्हटलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात आहे. हा पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या संदर्भात क्वेश्चन आलेला आहे. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस लक्षात कुठं असेल? आंध्र प्रदेश मधलं विजयवाडा. एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रश्न आहे, सन 2024 दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार म्हणून कोणाला मिळाला? दिग्दर्शकचा म्हटलेला आहे रे. ठीक आहे, तर संदीप रेड्डी वांगा यांना भेटलेला आहे. वांगा दिग्दर्शक म्हटलेला आहे, पण आपल्याला चित्रपट पण माहित पाहिजे ना. महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजामध्ये पारंपरिक चिन्ह कोणतं? पंचकोनी तारा. बरोबर आहे, राईट. स्टार आपली 5 स्टार पंचकोनी तारा आहे तो. महाराष्ट्र पोलिसातील C60 अतिशय महत्वाचा आहे. यावर्षी जर तुम्ही न्यूज ऐकल्या असेल, न्यूज पेपर पाहिलेले असतील, यामध्ये हा शब्द खूप गाजलेला आहे. C60 हे ब्रीद वाक्य किंवा महाराष्ट्र पोलिसातील C60 हे ब्रीद वाक्य कोणते आहे? तर वीर भोग्या वसुंधरा. मॅक्झिमम मुलांचा चुकलेला क्वेश्चन असला लक्षात, मेरिट होणार लक्षात ठेवायचं. वाढवण बंदर. वाढवण बंदर मध्ये लगेच आढळलं पाहिजे, पालघर मध्ये आहे. ऑलिम्पिक 2024च्या स्पर्धा ज्या आता तयारी चालू आहेत, ठीक आहे, कुठे होणार आहे? पॅरिस. महाराष्ट्र भूषण 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? आता बघा, मगाशी मी बोलताना प्रवीण महाजन म्हटलेलं होतं, तर आय थिंक या ठिकाणी प्रदीप महाजनच आहे, आपलं प्रमोद महाजनच आहे. डॉक्टर प्रमोद महाजन यांना 24चा भेटलेला आहे लक्षात, आणि अशोक सराफ यांना 2023चा भेटलेला आहे. ठीक आहे, मी तिथं प्रवीण केलेलं होतं, प्रमोदच हे बरोबर आहे.